नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत। आज दुपारी वायदे 74 सेंट प्रति पाऊंडवर होते, तर देशातील वायदे 57,000 प्रतिखंडीवर होते। तर जून महिना सुरू झाला तरी देशातील बाजारात कापसाची आवक कायम आहे। काल देशातील बाजारात 35,000 गाठी कापूस आवक झाली होती। याचाही परिणाम दरावर दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत। सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,100 ते 7,500 रुपयांचा भाव मिळत आहे। ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे वायदे दबावातच आहेत। सोयाबीनचे वायदे $11.80 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीनचे वायदे $361 प्रति टनांवर होते। आंतरराष्ट्रीय बाजारावरील दबाव कायम आहे आणि याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसत आहे। देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी 4,100 ते 4,500 रुपयांचा भाव मिळत आहे। ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत। टोमॅटो बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला चांगलाच आधार मिळत आहे। पिकाला दुष्काळी परिस्थिती आणि आता पावसाचा फटका बसत आहे। राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक आजही सरासरीपेक्षा घटली आहे। दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे, त्यामुळे टोमॅटोचा भाव सरासरी 2,200 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान आहे। यापुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे टोमॅटोचे भाव सुधारतील असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत। डाळिंब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत। डाळिंबाचा उच्चांकी भाव काही ठिकाणी 15,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान आहे, पण डाळिंबाला सध्या सरासरी 8,000 ते 10,000 रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे। ही भावपातळी आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। मक्याचा बाजार मागील 2 महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहेत। देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे। पोल्ट्री, इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे। मक्याला 2,100 ते 2,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।